आचार्य देव कुंद कुंद भगवान की, आचार्य परमेष्ठी श्री शांति सागर महाराज की जय। संस्मरण आचार्य गुरु विद्यासागर महाराज की जय। अभिनव आचार्य श्री समय सागर महाराज की जय हो। दीन कम नो कोटि महाराज की मार्ग प्रवावना धर्म की। आजची भावना आहे मार्ग प्रवावना। तर कुठले मार्ग? तर मार्ग ह्या संसारामध्ये असंख्यात मार्ग आहे, पण त्यातलं कुठलं? तर जे स्वतः आचरण केलेले आहेत, स्वतः सुख प्राप्त केलेले आहेत आणि स्वतः ते उद्घाटित केलेलं मार्ग जे आहे त्या मार्गावर स्वतः चाललेला आहेत आणि इतरांना चालण्यासाठी उपदेश देत आहेत, अशा मार्गाला आपण प्रारंभ करायचा। मार्ग कसा असावा? तर ते सम्यक ज्ञानानं अवरुद्ध असावं, सम्यक चारित्र्यानं अवरुद्ध असावं आणि सम्यक दर्शनानं अवरुद्ध असावं। म्हणजे काय? तर ह्या तिन्ही मिळून जो मार्ग तयार होतो त्या मार्गाला मोक्ष मार्ग तत्वसूत्रात सांगितलं। मग यासाठी काय काय करायला पाहिजे, काय करायला नको, ह्या सगळ्या गोष्टीचं चिंतन होणं अनिवार्य आहे। ह्याच्या आधीवर कितीतरी मुनी महाराज आले, त्यांच्याकडून ऐकलो, किती वेळ तरी लोपी वाढो त्यांच्याकडून ऐकलो, स्वाध्याय केलो, ऐकलो, परंतु आपण त्या संदर्भात पावलं उचललं काय? नाही। तर परमपूज्य अक्षयसार महाराजांनी सांगून येतं की जसं जसं ज्ञान होईल तसं तसं प्रतिमा धारण करा। किती जण केले? कोणी केलं? ठराविक 1-4-5 जण केले, त्याच्यावर अजिबात वाढायचं नाही। मग कुठल्या मार्गाची प्रवाहना करलोय? घंटी घ्यायचं, वाजवायचं, एवढीच प्रवाहना करलोय। ही खऱ्या अर्थानं प्रभावना नाही। प्रभावना ज्या गुरुनी तुम्हाला मार्ग दाविला त्या गुरुनी जो काही धर्म आपला किंवा आपलं साथ केलाय, कर्म जे आपलं साथ केलेला आहे त्या मार्गाची प्रभावना करायची आहे। मग पूजन करत असताना एकदा गुडघं वर घ्यायचं, एकदा गुडघं खाली घ्यायचं, ही मार्गाची प्रभावना आहे का? तर ज्यावेळी आपण नियम संकल्प करतो त्यावेळी एकाच ठिकाणी बसायचा नियम करतो का नाही? सकाळी सगळेजण मग भगवंतांच्या समोरात बसलो। कुठं बसले आपण? भगवंतांच्या समोर। मग भगवंतांच्या समोरात रामदेव बाबा सांगितलं ते योगासन करणं योग्य आहे का अयोग्य आहे? ही चिंतनाची वेळ आहे। कारण आम्ही जसं वागणार आहे तसं पुढचा व्यक्ती वागणार, मग मला सांभाळून वागायला पाहिजे। म्हणून एकदा आचार्यश्रींनी सगळे श्रावक जाऊन विचारले की आचार्यश्री तुम्ही उभं राहून तिन्ही टाइम का सामायिक करता? तर आचार्यश्रीने लय मार्ग उत्तर दिलं। तर काय दिलं? मी उभं राहून करतोय म्हणून माझे शिष्य बसून तर सामायिक करतात, मी खाली बसून शिष्य सामायिक केलो तर माझे शिष्य झोपून करतील। म्हणून त्यांनी स्वतः मार्गाचं उल्लंघन न करता मार्गामध्ये अजून कठीण मार्ग अवलंबून त्यांनी साधना केली, म्हणून त्यांनी मार्गाची प्रवाहना करू शकते। खरं वास्तव म्हणजे असे मुनी महाराजच खऱ्या अर्थानं मार्गाची प्रवाहना करू शकतात। तुमच्यात आमच्यात ताकद नाही। का ताकद नाही? तेवढं श्रद्धा नाही, तेवढं विश्वास नाही। बघा कुठले हे मुनी महाराज आहारच्या आधी योगासन करतात की नाही? कुणाला माहित नसेल तर सांगतो, एक तर आहारच्या आधी करतात किंवा सकाळी उठल्या करतात। का हो? कारण त्यांना माहिती आहे मार्गामध्ये काही अप्रभावना माझ्याकडनं घटित होऊ नये म्हणून त्यांनी योगासन करतात। मग तुम्हाला सांगितलं
की योगासन करा, नाही. जाऊन सुई टोचून घेणार, गोळ्या खाणार, महाराज सांगणार महाराजची प्रतिमा कसं घेऊ. मग त्यासाठी तुम्हाला सांगितलं नाही सोपा मार्ग. आम्ही काय करतोय, विकत जे येतंय त्याच्या प्रलोभनाला फाळावलंय, आणि जे त्यांनी भगवंतानी केलं, भगवंतानी जे जिनवाणीमध्ये सांगितलं त्याचा आपण कधी उपयोग केला काय, नाही. मार्ग असं नाही. आचार्यशी भगवान एकदा सांगितले, काय सांगितले, की जिनधर्माची प्रभावना करता आली नसेल तर चालेल एक वेळ, परंतु जिनधर्माची अप्रभावना करू नका. कनी मग एकदा सांगितले की वाजू नका, वाजवल्याशिवाय तुम्हाला गत्यंतरच नाही. ज्या पंडित दौलतरामजींनी छडाला लिहिलं, किती 6 अध्यायाचं छड आला, बरोबर काय, माझ्या चुकत असं सांग, किती आहे अध्याय, 6 ढाली तर आहेत काय त्यात, अध्याय म्हणजे ढालीच येतात. त्यांनी कुठलं संगीत वाजवलेलं, हे आपल्याला समजलं. ज्यावेळी एखाद्या पूजा अशी करावी की पूजेमुळे दुसऱ्याचं मन लालायित व्हायला पाहिजे ना, दुसऱ्याचं मन भरायला पाहिजे रागद्वेष. ह्या गोष्टीचं अनुकरण करायला पाहिजे. ह्या गोष्टी किती वेळा तरी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, म्हणून आम्ही कसा आहे आम्ही कुणाचंच ऐकणार. ह्या गोष्टी ज्यावेळी करायचं त्यावेळी करा की, संगीत लावा, ढोल लावा, परंतु ज्यावेळी थांबायला सांगते त्यावेळी थांबणं आवश्यक आहे. कारण आचार्यशींना एवढे त्यांचे शिष्य का म्हणतात, ज्यावेळी आचार्यशी सांगत होते चिंचवाड सोडून जायचं नाही, एक पाऊल शिष्य पुढे टाकत नाही. आचार्य सांगितले भले त्या गावात तुम्ही पंचकल्याण करणार असतील त्यांची साधू, आचार्य सांगितले ते गाव सोडून जायचं, पंचकल्याण तुम्ही करा श्रावक लोक, आमच्या गुरूंचा आदेशाला आम्ही पुढे चालू. ह्याला मार्गाची प्रभावना म्हणायची, हे गुरु आज्ञा म्हणायची. आणि हे खऱ्या अर्थानं त्या मार्ग प्रभावनाला उच्च स्थान प्राप्त करून देत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आचरणात आणायला पाहिजेत, आणि ह्या गोष्टी सगळ्या आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला आठवायला पाहिजे. परत एकदा सांगतो, द्रव्य आणताना चांगलं द्रव्य आणा, भरपूर आणा द्रव्य, कारण त्या द्रव्याला बघून सुद्धा काही जीव मार्गाच्या प्रभावनेच्या आत येऊ शकतात. एवढं वाट्याने एवढं प्लेट योग्य नाही. दररोज तुम्ही अष्टक करताय सा, रोजच्या रोज अष्टक करताय, त्याला बिचार बदाम एक्स्ट्रा आणत नाही सा. का हो, मार्ग प्रवणा झाली का काय अप्रवणा. ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करायलाच पाहिजेत आपल्यासनी, आणि जिथं थांबायला पाहिजे म्हणजे तिथं थांबायलाच. जर न थांबता तुम्ही पुढे चाला तर मग सीतेसारखं हरण व्हायला वेळ लागला. लक्ष्मणनं काय सांगितला, ही रेषा ओलांडून बाहेर येऊ नकोस, परंतु रेषा ओलांडून आली, काय अवस्था झाली, मार्गाची अप्रवाहने केली, मार्गाची अप्रवाहने केली, त्या मार्गाची अप्रवाहने केली, मग त्याचं फळ बघायला लागलं की. अंजना काय केली ती, 22 मिनिटं फक्त तीर्थंकर भगवंतांची प्रतिमा पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली. ह्या सांगली, कोल्हापूर, बेळगाव भागात अशी काही प्रथा आहे की ज्यावेळी कुठले तरी एक लोपी येत्या, ह्या लोपीमध्ये त्यावेळी काय करत्या, भगवंताने पूर्ण त्या दुधामध्ये, ठीक एक अभिषेक करताय ठीक आहे, खरं त्या दुधामध्ये तुम्ही बुडवून ठेवताय. तुम्हाला पाण्यामध्ये किती दिवस बुडवून चालते तुम्हाला सांगा बघू, श्वास घेऊ शकता काय, अभिषेक करताय अभिषेक करा, परंतु भगवंताने पाण्यात बुडवून ठेवायचं नाही किंवा दुधात बुडवून ठेवायचं. आहेत काही गावात ती प्रथा. त्या दिवशी दुधाचा अभिषेक होतोय,
22 मिनिटं ती भगवंतांची प्रतिमा पाण्यात ठेवलेली. काय तिचं एक म्हणणं मागायचं होतं, म्हणून ते मान्य करण्यासाठी भगवंतांनी 22 मिनिटं पाण्यात बुडवून ठेवली. त्या 22 मिनिटांचं रूपांतर 22 वर्ष चारित्र्याचं हनन होत राहिले की नाही. आणि तशांच्या पोटी दिव्य मोक्ष पुरुष जीव जन्माला सुद्धा आला की नाही. या कथा मार्गाच्या प्रभावना केल्यानंतर काय प्राप्त होते आणि मार्गाची अप्रभावना केल्यानंतर काय होते हे या कथेतूनच समजते ना. मोठ्या ग्रंथातून तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी पुराण ग्रंथ वाचायलाच पाहिजे, तर ते योग्य आहे. म्हणून आचार्य म्हणतात पुराण ग्रंथ एक एक ग्रंथ जोपर्यंत त्याचा सार कळत नाही तोपर्यंत कुठलं दुसरं ग्रंथ घ्यायचंच नाही, काही गरज नाही. जोपर्यंत त्याचं अंतकरण भाव त्या लेखकाचं त्या कवित्वेचं कळत नाही तोपर्यंत आपल्याला धर्माची मार्गप्रवणा कशी करायची असते हे माहीतच होणार नाही. बघा, एवढा आचार्यशींचा अंतिम समय सलेखना प्रारंभात जसं सगळ्यांनी पक्क झालं की आचार्यशी आता सलेखना घेतल्या म्हणून सगळा संघ जिथनं तिथनं विहार करायला चालू झाला. समय सागर महाराज कितीवर येऊन टेपलेले, फक्त 20 किलोमीटर अंतर होतं, लय काय नाही, 20 ते 10 असेल की. आचार्य लगेच म्हणते जिथं जे आहे तिथं ते थांबायचं. थांबले की नाही सगळे, का पुढे पळाले? ही खरी मार्गाची कृपा. त्यावेळी जगाला कळालं एवढ्या अवस्थेमध्ये सुद्धा निर्लोभी साधुत्व सलेखना घेण्यासाठी जी योग्यता जी पात्रता पाहिजे त्या आचार्यांच्या पाशी. स्वतःच्या शिष्यासनी सुद्धा दूर ठेवण्यात आलं. एक निर्यापक योग सागर महाराजांचा अपवाद आहे, कारण त्यावेळी आचार्यशी कळालं नाही की त्यांनी याल्यात की नाही. आल्या आल्या पहिल्यांदा आचार्यशी कावले सुद्धा. योग सागर महाराज कापत होते, आचार्यशी डोळे मोठे केले. भले ते सेवेसाठी आले, भले त्यांच्या काळजीपोटी आले, भले त्यांचं सलेखना बघण्यासाठी आले, परंतु गुरु आज्ञा ही गुरु आज्ञा असते. आचार्य म्हणले क्यों हमने बुलाया था आपको. बघा, म्हणताना आचार्यशी झाले. दुसऱ्या कुठल्या आचार्य भगवंत मी नावं ठेवत नाही, दुसऱ्या कुठल्या आचार्यांना पण आचार्यशी असं संबोधन होते का अंतकरणातनं? होत नाही. परंतु असे जे साधक आहेत, आचार्य शांतसर महाराज असतील, आचार्य विद्यासर महाराज असतील, यांचं अंतकरणातनं आचार्यशी हे नाव का उमळते? कारण तेवढं त्यांनी अंतरंग परिणामासनी गवसनी घातलेले असते, म्हणून ते आचार्यशी होत असते. म्हणून अशा थोर महात्म पुण्य पुरुषांनी जे जे काही सांगितलं, जे जे काही स्वतःच्या जीवनामध्ये केलं आणि जे जे काही करण्यायोग्य आपल्याला उपदेश दिलं, या तिन्ही गोष्टींचं स्मरण ठेवून आपल्याला त्या पद्धतीने गणित हाकत आपला संसार सुद्धा सांभाळायचा आणि धर्म सुद्धा प्रारंभ करायचा.